नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। पुण्याच्या दौंडमधील यवतमध्ये 4 दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या कारणावरून तणाव निर्माण झाला होता। यावरून यवतसह दौंड तालुक्यात बंदचे आवाहन करण्यात आले होते। यवतमध्ये काल गोपीचंद पडळकर व आमदार संग्राम जगताप यांच्यासह इतरांची भाषणे देखील झाली। त्यानंतर फेसबुकवर एक पोस्ट टाकल्याच्या कारणावरून पुन्हा तणाव निर्माण झाला आणि त्यानंतर आज थेट सकाळी बाजारपेठ बंद करून काही घरे, बेकरी व धर्मस्थळांवर जमावाने हल्ला केलाय। यात काही दुकाने व घरांना आगी देखील लावण्यात आले आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून मनाने केव्हाच बाहेर पडलेले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होणारा प्रवेश रखडल्याने अस्वस्थ असलेले माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे सध्या काँग्रेसच्या वाटेवर आहेत। जिल्ह्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी त्यांची चर्चा झाली असून या संदर्भातला निर्णय ते लवकरच घेतील असे काँग्रेसच्या वर्तुळातून सांगण्यात आले। उमरी तालुक्यातील मौजे तळेगाव येथे एका रस्त्याच्या वादातून देखील गट क्रमांक 285 मधील 153 एकर जमीन शासनाची असल्याचे गतवर्षी निदर्शनास आले होते। त्यानंतर ही जमीन सरकारी गायरान असल्याचं निरीक्षण नोंदवत नांदेडचे अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी त्यांच्या समोर सुमारे 40 वर्षांनंतर आलेल्या प्रकरणाचा गुणवत्तेवर निवाडा करण्याचं ठरवलंय। तत्पूर्वी त्यांनी या प्रकरणात अपील दाखल करण्यास झालेला विलंब क्षमापित करण्याचा निर्णय दिलाय। सावंतवाडी तालुक्यातील निगुडे गावाजवळ असलेल्या सुमारे 55 एकर सरकारी वनजमिनीला बेकायदेशीर खाण व्यवसायाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। वन विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि प्रशासनाच्या कथित आशीर्वादाने या परिसरात 20 हून अधिक खाणी आणि क्रशर वर्षभर सुरू असून त्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या लाखो गोविंदांसाठी एक आनंदाची बातमी आहे। गेल्या काही वर्षांपासून दहीहंडीच्या सरावादरम्यान आणि प्रत्यक्ष उत्सवादरम्यान होणाऱ्या अपघातांमुळे अनेक गोविंदांना दुखापतींचा सामना करावा लागतो। यावर तोडगा काढण्यासाठी आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले। यावर्षी सुमारे 1.5 लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे। पुण्याच्या राजगड तालुक्यातील हिरपोडी गावात एक अतिशय धक्कादायक असा प्रकार उघडकीस आलाय। करणी करण्याच्या उद्देशाने गावातील एका राईस मिलच्या मागे शेतात असणाऱ्या एका बाभळीच्या झाडाला अघोरी प्रकार केल्याचं पुढे आलंय। गावचे माजी सरपंच विठ्ठल कोळीतकर आणि इतर 2 जणांच्या फोटोला लिंबू बिबवासह काळी बाहुली खेळांनी ठोकल्याचा अघोरी प्रकार उघडकीस आलाय। फक्त हेच नाही तर आजूबाजूला टाचण्या लावलेली लिंब आणि हळदी कुंकू देखील दिसून आलंय। शिक्षण विभागाच्या ऑनलाईन शालार्थ आयडी प्रणालीचा गैरवापर करून बनावट आयडीच्या माध्यमातून राज्य शासनाकडून नियमित वेतन घेतल्याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। बनावट शालार्थ आयडीद्वारे वेतन घेणाऱ्या 3 सहाय्यक शिक्षकांना अटक झाल्याने बोगस नियुक्ती मिळवणाऱ्या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत। रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहरात नातवानच आपल्या आजोबांचा धारदार शस्त्रानं खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। शौकत परदेशी असं खून झालेल्या आजोबांचं नाव आहे, तर नातू मोहम्मद अली परदेशी यानं आजोबांची हत्या केली आहे। आरोपी मोहम्मद अली परदेशी यानं एखादा थ्रिलर चित्रपट पाहून प्रेरित होऊन हे कृत्य केल्याची माहिती आहे। शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापन दिन यावर्षी पनवेल येथे आयोजित करण्यात आलाय। येत्या 2 ऑगस्टला नवीन पनवेल येथे शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन मेळावा होणार आहे। विशेष म्हणजे या मेळाव्याच्या मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत। त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे, मात्र बरेच शिक्षक हे रोज अपडाऊन करत असतात। अशा पद्धतीने गावी मुख्यालयी राहत नसलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1253 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस शिक्षण विभागाकडून बजावण्यात आली होती। तर आता या सर्व शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे। वाळू माफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत जात असल्याचं पाहण्यास मिळतंय। कारवाईसाठी गेलेल्या अधिकारी तसेच पथकावर हल्ले करत आपली मुजोरी वाढवत आहेत। मात्र वाळू माफियांची ही मुजोरी हिंगोलीमध्ये उतरवण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। पथकावर हल्ला करणाऱ्यांना पकडून डेप्युटी कलेक्टर समाधान घुटुकडे यांनी शहरभर धिंड काढत फिरवलंय। कोल्हापूरमध्ये एका व्यक्तीने मृतदेहाच्या गालावरील तीळ आणि गळ्यातील मंगळसूत्र समजून ही आपली बेपत्ता झालेली बायकोच असल्याचं समजून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले। रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम सुरू असताना अचानक या व्यक्तीची बायको आली आणि आलेल्या सर्व नातेवाईकांच्या पायाखालची जमीन सरकली। घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीसही चक्रावले। ज्या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले ती कोण याचा शोध आता पोलीस घेत आहेत। शेतकऱ्यांची वहिवाट असलेले रस्ते
पांधण रस्ते मोकळे करताना लागणाऱ्या पोलीस बंदोबस्ताकरिता शेतकऱ्यांना कोणताही शुल्क भरावे लागणार नसल्याची घोषणा गृहराज्यमंत्री पंकज भुयर यांनी केली आहे। पूर्वी शेतकऱ्यांना बंदोबस्ताकरिता शुल्क भरावा लागत होता, यामुळे या घोषणेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं गृहराज्यमंत्री तथा वर्धेचे पालकमंत्री पंकज भुयर यांनी सांगितलंय। नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरात गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे। शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नानावटी पेट्रोल पंपाजवळ काल दिनांक 31 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास एका युवकाचा 3 अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण खून केलाय। नितीन अर्जुन निकम असे खून झालेल्या युवकाचं नाव असून तो मालेगाव महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत होता। अहिल्यानगरच्या तालुका पोलिसांनी बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी 60,50,000 रुपयांच्या छापलेल्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत, तर 2,16,00,000 रुपये किमतीचे बनावट नोटा बनवण्याचे कोरे कागद जप्त करण्यात आले आहेत। फिरोजाबाद जिल्ह्यातील नरखी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात घडलाय। एका भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकीवरील असलेले तिघेही तरुण जागीच ठार झाले। अपघातानंतर चारचाकी वाहन रस्त्यावरील खड्ड्यात उलटले। दरम्यान वाहन चालक घटनास्थळावरून फरार झालाय। सध्या पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे। या हाय स्पीड मार्गावर सध्या अहमदाबादमधील साबरमती नदीवर मोठा पूल बांधला जातोय। या पुलाची उंची 36 मीटर असून म्हणजेच सुमारे 12 मजली इमारतीची उंची भर इतका हा पूल उंच आहे। एकूण 480 मीटर लांबीचा हा पूल पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद दिल्ली मुख्य मार्गालगत बांधला जातोय, ज्याची उंची मीटरमध्ये सुमारे 14.8 मीटर इतकी आहे। हा पूल पूर्ण झाल्यानंतर तो एक इंजिनिअरिंगचा चमत्कारच ठरणार आहे। छत्तीसगडमधील कोरबा येथे एका कुटुंबाला चिकन खाणे आणि चिकन पार्टी करणे महागात पडले। कुटुंबाने चिकन खाल्ल्याबरोबर सर्वांची तब्येत बिघडू लागली। उलट्या आणि जुलाब झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। उपचारादरम्यान सासू आणि जावयाचा मृत्यू झालाय, तर कुटुंबातील अन्य तिघांची तब्येत अजूनही गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। निवडणूक आयोग मतचोरीमध्ये सहभागी आहे। निवडणूक आयोग हे सर्व भारतीय जनता पक्षासाठी करत असल्याचे ठोस पुरावे आहेत, असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय। त्यांचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत। छत्तीसगडमध्ये एका व्यक्तीने भल्या मोठ्या अजगराला त्याच्या दुचाकीला बांधून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधित व्यक्तीविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। या प्रकरणी वन विभागाने पुढील चौकशी सुरू केली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती। ट्रूथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी 1 ऑगस्टपासून अमेरिका भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 25% टॅरिफ लावेल असं म्हटलं होतं। अमेरिकेनं भारतातून येणाऱ्या वस्तूंवर 25% टॅरिफ 7 ऑगस्टपासून लागू केलाय। त्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सही देखील केली आहे। ISI बांगलादेशातील कट्टरपंथी संघटना अल हाज समसुल हक फाउंडेशनच्या माध्यमातून नेपाळमध्ये मशिदींचे बांधकाम करत आहे। ही चॅरिटी फाउंडेशन असले तरी त्याचा खरा उद्देश नेपाळमध्ये धर्मांतरण घडवणे आहे। पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI या संघटनेला पडद्यामागून पूर्ण सहकार्य करत आहे। मर्चंट नेव्हीतील अधिकाऱ्याचा इंडोनेशियातील बाटम बेटाजवळ जहाजातून समुद्रात पडून मृत्यू झालाय। मनीष चंद्र यादव असे अधिकाऱ्याचे नाव आहे। ते चेन्नई स्थित नौसुग मरीन सर्व्हिसेसमध्ये कार्यरत होते। ही दुर्दैवी घटना 24 जुलै रोजी घडली आहे। त्यांचे पार्थिव काही दिवसातच भारतात आणले जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। पात्रतेअभावी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात जाऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत तात्पुरत्या प्रवेश संधीचा तोडगा काढला जाण्याची दाट शक्यता आहे। विद्यापीठाच्या येत्या 4 ऑगस्टला होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार आहे। यामुळे जवळपास 35,000 विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे। राज्य शासनाने नाशिक जिल्ह्याच्या बिंदू नामावलीला मंजुरी दिल्यानंतर महापालिकेने रखडलेल्या स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत तसेच वाहतूक विभागातील 140 अभियंत्यांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे। पहिल्या टप्प्यातील ही भरती प्रक्रिया TCS मार्फत राबवली जाणार आहे। यासाठी येत्या महिन्याभरात अर्ज मागवले जाणार असून ऑनलाईन परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे।
12वी नंतरच्या विधी 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने म्हणजेच सीईटी कक्षाने जाहीर केले असून यानुसार या अभ्यासक्रमाची अंतिम गुणवत्ता यादी 2 ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे। पहिल्या फेरीतील अलॉटमेंटसाठी 8 ऑगस्ट रोजी पहिली यादी जाहीर केली जाईल। वैद्यकीय शास्त्राने आणखी एक मोठा चमत्कार केलाय। 30 वर्षांहून अधिक काळ गोठलेल्या गर्भापासून विकसित झालेल्या एका बाळाचा जन्म अमेरिकेत झालाय। 26 जुलै रोजी जन्मलेले थॅडियस डॅनियल पियर्स हे जगातील सर्वात वयोवृद्ध गर्भाचे बाळ बनले आहे। भारतीय सरकारी तेल उत्पादक कंपन्यांनी आठवड्याभरापासून रशियाकडून इंधनाचा एक थेंब सुद्धा खरेदी केला नसल्याचा दावा करण्यात येतोय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मॉस्कोकडून तेल खरेदी प्रकरणात नवी दिल्लीला धमकी दिली होती। शस्त्रास्त्र खरेदीने ट्रम्प यांना मिरच्या झोंबल्या होत्या। भारत हा जगातील 3रा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे। भारताने गेल्या काही वर्षांपासून रशियाकडून तेल खरेदी वाढवली होती, त्यामुळे अमेरिका नाराज होती। टॅरिफचे अस्त्र बाहेर काढत ट्रम्प यांनी भारतावर दबाव तंत्राचा वापर केला। आता भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवल्याचा दावा जागतिक वृत्तसंस्था रॉयटर्सने केला आहे। दिग्दर्शक मोहित सुरी यांच्या सय्यारा या चित्रपटाची लाट पाहायला मिळते। हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांमध्ये घेऊन आला असून त्याने अनेक चित्रपटांचे बॉक्स ऑफिस विक्रम मोडले आहेत। सॅकनिलच्या मते आहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या या रोमॅन्टिक ड्रामाने अवघ्या 12 दिवसात विकी कौशलच्या छावा या चित्रपटाच्या परदेशातील कमाईला मागे टाकून एक नवीन टप्पा गाठलाय। सय्याराने छावा या चित्रपटाच्या 91 कोटींच्या परदेशातील एकूण कमाईला मागे टाकत 94 कोटींची कमाई केली आहे। अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी 14 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर भारतात येतोय। तो 13 ते 15 डिसेंबर दरम्यान भारतात राहणार आहे आणि एकूण 3 ठिकाणांना भेटी देणार आहे। मोठी बातमी अशी आहे की हा सुपरस्टार विराट कोहली आणि रोहित शर्मा सोबत देखील दिसणार आहे। मेस्सी या दोन्ही दिग्गजांसोबत क्रिकेट सामना खेळणार आहे। हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।